नमस्कार. आज आपण निवेदा क्लिनिकच्या वाघोली शाखेला भेट देणार आहोत. तर निवेदा क्लिनिकचा वाघोली शाखेचा जर तुम्हाला ऍड्रेस पाहिजे असेल तर ही समोर जाधवराव बिल्डिंग आहे. वरती 5व्या मजल्यावरती आपलं निवेदा आयुर्वेदा हे क्लिनिक आहे. आणि जर याच्या समोर पाहायचं असेल तर याच्या समोर तुम्हाला इथे मानकर डोसा आहे. मानकर डोशाच्या बाजूलाच इथं जुडिओ म्हणून शॉप आहे आणि हा पूर्णपणे नगर रोड आहे. नगर रोड वरतीच आपलं निवेदा आयुर्वेदा क्लिनिक आहे. तर चला आपण आता क्लिनिक मध्ये व्हिजिट करूयात. या मागच्या साईडला लिफ्ट आहे. लिफ्टने आपण आता वरती जाऊयात. निवेदा आयुर्वेदा क्लिनिक वाघोली शाखा 5व्या मजल्यावरती आपलं क्लिनिक आहे. आपण 5व्या मजल्यावरती निवेदा क्लिनिक मध्ये आलेलो आहोत. निवेदा क्लिनिक मध्ये आल्यावरती तुम्हाला इथे सचिन सर दिसतील. सचिन सर हे आपले इथले बिझनेस मॅनेजर आहेत. त्यानंतर पेशंट असतात इथे. डॉक्टर नीलम निवेदा क्लिनिक मध्ये ॲज अ रिकव्हरी डॉक्टर म्हणून काम पाहतात. डॉक्टर नीलम मॅडमला भेटायला नगर, औरंगाबाद, शिरूर, शिक्रापूरवरून पेशंट येतात. आजपर्यंत नीलम मॅडमने देखील शेकडो पेशंटचं गुडघ्याचं ऑपरेशन टाळलेलं आहे. जर तुम्हाला देखील निवेदा क्लिनिक मध्ये येऊन आपलं गुडघ्याचं ऑपरेशन टाळायचं असेल तर नीलम मॅडमला तुम्ही एकदा अवश्य भेटा. ऑल द बेस्ट मॅम. हॅपी इंडिपेंडन्स डे. या डॉक्टर प्राजक्ता आहेत. निवेदा आयुर्वेदा क्लिनिक वाघोली ब्रँच मध्ये ॲज अ कन्सल्टंट डॉक्टर म्हणून आहेत. डॉक्टर प्राजक्ता मॅडमचं देखील नी आणि स्पाइन वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च झालेला आहे. त्यांच्या आर्टिकल्स पण इंटरनॅशनली पब्लिश झालेले आहेत. आणि डॉक्टर प्राजक्ता मॅडमचं कन्सल्टेशन इतकं छान असतं की पेशंटचे सगळे डाऊट त्यांच्या फर्स्ट कन्सल्टेशन मध्ये क्लिअर होऊन जातात. आणि आजपर्यंत प्राजक्ता मॅडमने देखील शेकडो पेशंटचं गुडघ्याचं, कमरेचं आणि मणक्याचं ऑपरेशन मॅडमच्या अनुभवामुळे टाळलेलं आहे. तुम्हाला देखील तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन टाळायचं असेल तर नक्की निवेदा आयुर्वेदा क्लिनिकच्या वाघोली शाखेला भेट द्या. आता आपण थेरपी रूम मध्ये जाऊया. या मी आयुर्वेदा वाघोली ब्रँचच्या थेरपी रूम मध्ये जाऊया, जिथे आपण पेशंट बरोबर लाईव्ह बोलूयात की त्यांना क्लिनिकचा एक्सपिरियन्स कसा आला, क्लिनिक मध्ये काय ट्रीटमेंट चालते. तर आता ही मेल थेरपी रूम आहे आणि ही फिमेल थेरपी रूम आहे. तर आता आपण फिमेल थेरपी रूम मध्ये येत आहोत. तर हॅलो मॅम. मॅडम सर्वप्रथम तुम्हाला हॅपी इंडिपेंडन्स डे. तर नी आयुर्वेदा क्लिनिक मध्ये ही जी थेरपी चालू आहे या थेरपीला काय बोलतो आपण मॅम? ही धारा चालू आहे पेशंट. बरं, ह्या धारा थेरपीने काय होतं ऍक्च्युली? आपण गादीची निर्मिती रिजनरेशन प्रोसिजर होते. आता यांच्या याच्यामध्ये फरक पण पडला असता. अरे वा. यांना किती दिवस झाले? यांना आता 1 महिना झाला. 1 महिना? पहिल्या 20 दिवसामध्येच आपण एक्सरे केला. बरं. एक्सरे मध्ये त्यांचा पहिला पूर्वीचा असा होता सर की जॉईंट होतो. हा एक्सरे एकदमच हाडाला हाड लागलेलं होतं चिपकून. त्यांच्या 20 दिवसाच्या थेरपीमध्ये आम्ही ही जी गादी आहे ही या थेरपीने म्हणजे ही धारा ट्रीटमेंट चालू आहे. या थेरपीने ही गादीची निर्मिती झाली. म्हणजे या एक्सरे मध्ये गादी पूर्णपणे झिजली होती आणि हा एक्सरे साधारणतः त्यांचा 1 वर्षापूर्वीचा होता. 1 वर्षापूर्वीचा एक्सरे आहे. ओके. त्यानंतर मग नंतर आपण आपल्या ह्या ट्रीटमेंट नंतर गादीची निर्मिती झालेली दाखवली त्यांनी. अरे वा. इथे गादी पूर्णपणे तयार झालेली दिसतीये. जर दोन्ही एक्सरे आपण जर पाहिले तर मला देखील समजतंय की इथं गादीची झीज झालेली आहे आणि या एक्सरे मध्ये गादी पुन्हा नव्याने तयार झालेली आहे. आणि पुन्हा पण 60-70% फरक जाणवतोय. काकूंशी बोलू शकतो का आम्ही? काकू तुमचं नाव काय? मीरा मांडे. मीरा मानगे. ओके. तुम्हाला किती दिवस झाले ते थेरपी घेऊन? महिना आहे ना. अच्छा, 1 महिना झाला. आता एक्सरे मध्ये तर तुमची इथं गादी पुन्हा नव्याने तयार झालेली दिसतीये. मग तुम्हाला 1 महिन्याच्या अगोदर आणि आता काय फरक जाणवतोय नेमकं? 1 महिन्याच्या आधी तसं 15 दिवस नव्हतं एवढं जाणवत. तिथून पुढे चांगला फरक जाणवला. बर. मग आता चालताना, उठताना, बसताना जो पहिला त्रास व्हायचा नाही होत. मग 100% बरं झाला, 90% बरं झाला. चालताना थोडंफार होतंय. बर. बाकी तुम्हाला उठताना, मांडी घालताना, जेणे चढउतार करताना कोणाच्या सपोर्ट शिवाय चालता येतं? एकट्या तुम्ही चालू शकता? बर, ठीक आहे. आता आपण पेशंटशी पण लाईव्ह बोललेलो आहे. तर त्यांची गादी 1 महिन्यामध्ये ऑलमोस्ट 80 ते 85% बनलेली आहे है ना. आता यांना पुढे आणखी किती दिवस ट्रीटमेंट लागेल साधारणतः? सर आता त्यांना आपण 1-2 महिने मेडिसिन देऊ. ओनली मेडिसिन द्यायची. मग आता यानंतर ही जी थेरपी चालू आहे थेरपीची काय आवश्यकता नसेल त्यांना? कधीतरीच वाटलं तर धारा आपण घेऊ त्यांना तेल वगैरे देऊ. बर बर, चालेल, ठीक आहे. निवेदा आयुर्वेदा क्लिनिक मध्ये फिमेल पेशंट साठी फिमेल थेरपिस्ट असतात. ही फिमेल पूर्णपणे रूम आहे. आता आपण मेल थेरपी रूम मध्ये जाणार आहोत. रिसेप्शन नंतर हा वेटिंग एरिया आणि आता आपण मेल थेरपी रूम मध्ये येत आहोत. पोर्टोली थेरपी मध्ये काय असतं ना,
ही जी पोटली असती याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 प्रकारचे द्रव्य असतात किंवा भरड असते. या पोटलीमधलं औषध जेव्हा शरीरामध्ये मुरतं तेव्हा शरीरात जे काही टॉक्झिन्स वगैरे असतात जे आपल्या शरीराला हानिकारक असतात हे टॉक्झिन्स आपल्या बॉडीमधून निघून जातात. आणि ही पोटली जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस ते एरंड तेलामध्ये ती डीक करतो आपण. हे बघा इथं हे एरंडलचं तेल आहे. एरंडच्या तेलामध्ये जर आपण पोटली डीक करून अशी शरीरावरती गोलाकार फिरवली तर जे पण टॉक्झिन्स बॉडीमध्ये असतात ते रिमूव्ह होऊन जातात. आणि एरंडचं तेल जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे वात शामक आहे. ओके. डॉक्टर प्राजक्ता आहेत. डॉक्टर प्राजक्ता मॅडम, पेशंटला नेमके काय सिम्पटम्स होते, म्हणजे काय दुखत होतं त्यांचं? पेशंटचे जे सिम्पटम्स होते त्यामध्ये दोन्ही जाणूसंधी शून्य जॉईंट पेन होता आणि त्यासोबत पिपिटस होते, म्हणजे चालताना उठताना बसताना आवाज येत होता. त्यानंतर चालताना पायऱ्या चढताना वगैरे पेशंटला त्रास होता. जो आपण टोटली केल्यानंतर तो हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि जर गादीची झीज झालेली असेल ती पण हळूहळू तयार होती. ओके. मग आता हे त्यांचा कितवा दिवस आहे साधारणतः? आजचा फोर्थ डे आहे. 4था दिवस आहे आजचा. ओके. आपण टप्प्याने म्हणजे थेरपी करत असतो. सुरुवातीला पोटली करतो, त्यानंतर धारा, त्यानंतर मग कटिबस्ती, जानूबस्ती पेशंटला सेंटर. ओके. पेशंटशी बोलू शकतो? हो. तुमचं नाव काय काका? माझं नाव बाबासाहेब मांडगे. बाबासाहेब मांडगे. शिक्रापूरवरून आलेलो आहे. शिक्रापूरून आलेले तुम्ही? हा आणि आम्हाला मी फेसबुकला बघितलंय. हा हा. तर माझ्या मिसेसला 1-2 वर्षापासून 2-3 वर्षापासून खूप त्रास घेतला. बर. पण आता आम्ही इथे 1-1.5 महिना झाला येतोय. मिसेसचं जवळजवळ 70% ओके झालेली आहे. ओके. हा हा हा. आणि तुमचं काहीतरी 80 दिवसाचा कोर्स आहे. बरोबर. तर तेवढं झाल्यानंतर खूप म्हणजे रिझल्ट ओके होईल असं वाटते. अच्छा, म्हणजे मिसेसला रिझल्ट आल्यामुळे तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू केली तुमच्या स्वतःसाठी. ओके. छान छान. आणि आमचे पाहुणे वगैरे आहेत, आमचे बहीण वगैरे. हा हा. पण ते काय म्हणतात, पहिलं तुमचं ओके झालंय हा. हे आम्ही यायला अडचण नाही काही. म्हणजे काकूला 80% रिझल्ट आहे. हा. 80%. Very good, very त्यांची good. गादीची झीज झाली होती. एक्सरे मध्ये आता एक्सरे पण पाहिले मी आता. हा, ग्रेड 4 होता, आता सेकंड वर आली. अच्छा, असं असतं. ग्रेड 4चा 3rd मध्ये येणार, 3rdचा 2nd मध्ये आणि 2ndचा 1st मध्ये, असा आपला रिव्हर्स प्रवास असतो आपला. ओके. तर काका तुम्हाला हॅपी इंडिपेंडन्स डे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. लवकर बरे व्हा. ठीक आहे, चालेल. धन्यवाद मॅम.